निवडणुका आल्या की नेत्यांच्या मुलांची राजकारणामध्ये होणारी एंट्री एव्हाना महाराष्ट्राला नवी राहिलेली नाहीये। अशीच एक एंट्री आता राजकारणात होतीये, ज्याची चर्चाही होतीये। ही एंट्री होतीये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये। खरं तर निवडणुका म्हटलं की समोर येतात ते नेते, नेत्यांचे कार्यकर्ते। पण यावर्षीच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची पोरं सुद्धा मोठ्या प्रमाणावर निवडणुकांच्या रिंगणामध्ये आहेत। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल सुरू झालाय। या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव हेही इच्छुक उमेदवार असणार आहेत। कोल्हापूरमध्ये महाडिकांची ही तिसरी पिढी आहे जी राजकारणात येते। जाणून घेऊयात कोल्हापूरमधल्या महाडिक घराण्यातल्या या रील स्टार कृष्णराज महाडिक यांचा आढावा। धनंजय महाडिक, याच धनंजय महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात आता सक्रिय होतीये। कृष्णराज धनंजय महाडिक। सध्या कृष्णराज सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो। यूट्यूबर म्हणून तो सर्वांनाच माहितीये। त्यांचे फॅमिली व्लॉग हे सगळ्यांनाच परिचयाचे आहेत। पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा कृष्णराज महाडिक नेमका आहे तरी कोण, यावर एक नजर टाकूया। कृष्णराज महाडिक हा प्रसिद्ध रील स्टार, यूट्यूबर आणि कार रेसर आहे। वडील खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे राजकारणात सक्रिय। 2024-25च्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते। यामध्ये आमदारांचे पुत्र तसेच ही जे इच्छुक आहेत त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते। परंतु त्याच प्रभागात जे पक्षासाठी गेले 5-5, 10-10 वर्ष जीवाची रान केली, राबले, पक्षासाठी कष्ट घेतले, अशा इच्छुकांचा आता पत्ता कट होणार आहे। आणि एक प्रकारे हे वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे हे एक प्रकारे भंगच आहे। जरी ते राजकारणात आले किंवा महानगरपालिकेच्या सभागृहात आले तरी ते कोल्हापूरचा प्रश्न सोडवतील किंवा मार्गी लावतील अशी एक आशा आहे। कारण त्यांनी आज तागायत अनेक कोल्हापूर शहरात असो अथवा जिल्हा असो अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय। ते जरी तसेच हजारो युवक त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्टेड आहेत आणि सामाजिक जाणीव आणि अभ्यास असणारे एक हे व्यक्तिमत्व आहे। नेत्यांच्या मुलांना प्रशासकीय कारभार जाणून घेण्यासाठी पहिली पायरी म्हणजे महापालिका जरी असलं तरी सुद्धा कार्यकर्त्यांचं भवितव्य मात्र अंधारातच आहे। उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर कृष्णराज महाडिक यांना विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीचे वेध लागलेत असं दिसतंय। अर्थात खासदार धनंजय महाडिक यासाठी प्रयत्न सुद्धा करतायत। मात्र कोल्हापुरातील इतर राजकीय पक्षातून कृष्णराज यांना अनेक सल्ले दिल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियावर फॉलोअर घेऊन रील स्टार नेते होणं सोपं झालंय अशा प्रतिक्रिया येत आहेत। आता जर कृष्णराज महाडिकांना जर उभारायचं असेल तर त्यांनी पहिला पण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करून दाखवावं, कामातनं जनतेच्या मनामध्ये, हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करावं। आणि जनतेने पण आता विचार करायला पाहिजे, तर एखाद्या कार्यकर्त्याने मला राबायचं किती? विधानसभेचा घास तोंडाला येत असताना जर तो निघून जाणार असेल कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी तर हे लोकशाहीचं दुर्भाग्य आहे। महाडिक घराचं प्राबल्य या ठिकाणी ठेवण्यासाठी हे निवडणूक लढवतात का असंच कार्यकर्त्यांमध्ये एक सूर आहे। परंतु काही कार्यकर्ते नाराज जरी झाले तरी यांना पुढे जाण्यासाठी एक संधी असावी आणि प्रशासकीय कारभार आपण व्यवस्थित चोखपणे पार पाडावा यासाठी हे दोघेही या मैदानात उतरत आहेत असं दिसतंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।